प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि सुंदररित्या पुन्हा एकदा ख्रिस्ताने आपणास एक वेळ दाखवली आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा त्याचं गीत, त्याचं वचन, त्याची आराधना, त्याची स्तुती आपण प्रभूमध्ये करणार आहोत. त्याची स्तुती, त्याची आराधना आपण ख्रिस्तामध्ये करणार आहोत. स्तोत्रसंहिता 101 स्तोत्रसंहिता 101 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा, दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन, हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन, हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. हे दाविदाचं स्तोत्र आहे आणि त्याचं पहिलं वचन सांगतं, त्याची दया व त्याचा न्याय याविषयी मी गाणे गाईन. आपण नेहमी परमेश्वराची दया, देवाची प्रीती, ख्रिस्ताची कृपा याविषयी स्तुती करणारे, त्याची आराधना करणारे आपण असलो पाहिजे. आणि आपल्याला यासाठीच परमेश्वराने निवडलं आहे की आपण त्याची साक्ष, त्याची दया इतरांपर्यंत पोहोचवावी आणि इतरांच्या जीवनामध्ये ती विदित करावी. आपल्या जीवनातून ती साक्ष इतरांच्या जीवनामध्ये विदित करणारे, गाजवणारे आपण असलो पाहिजे. आणि जेव्हा आपण असे बनतो तेव्हा परमेश्वर आपल्याला सर्व लागणाऱ्या गोष्टी सुद्धा पुरवतो. आपल्याला सर्व लागणाऱ्या गोष्टी तो पुरवतो. ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या गोष्टींची आपल्याला चिंता आहे, त्या सर्व जेव्हा आपण परमेश्वराकडे सुपूर्त करतो तेव्हा परमेश्वर त्या सर्व गोष्टी पुरवतो ज्या गोष्टींची गरज तुम्हाला आहे. याकरता त्याच्या आराधनेविषयी, त्याच्या दयेविषयी नेहमी गाणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद करून एक प्रार्थना करूया सुरुवातीची, नंतर एक दोन गीतं प्रभूला सादर करू, नंतर येणाऱ्या वचनाकडे प्रभूमध्ये आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता हे प्रभू, जे आज ख्रिस्ता ग्रुप प्रेयर मध्ये ऍड आहेत, ऑनलाईन जेवढे पाहतील, आमच्या शेजारचे सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, स्थिर कर. आणि होय, आज तुम्हाला एकत्र आणलंच ख्रिस्तामध्ये, त्याबद्दलही धन्यवाद देतो. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका होतात त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर ख्रिस्तामध्ये त्याविषयी आम्ही त्यांना क्षमा करत. येणारी प्रार्थना वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित केलेला आहे म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या नामात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आपणास एक सुंदरशी संध्या दिली, सुंदरशी वेळ दिली. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. होय, प्रभू महान आहे. तो आपला परमेश्वर आहे. ख्रिस्त आपला वाटाडी आहे की तो आपणास वाट दाखवण्याकरता पवित्र आत्म्याद्वारे आपणास सहाय्य करतो. आणि सहाय्य करतो असं नाही तर सर्व संकटात तो शरणदुर्ग, गड असा आहे. मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला बोलवा, हे परमेश्वरा माझ्या हृदयामध्ये तू ये, मेरे दिल की है कल में आजा. मेरे खुदा मेरे खुदा, दिल की है कल में आजा. तू मेरा और मैं तेरा, तू मेरा और मैं तेरा. मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा. मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा. मुझको तुझसे
प्यास लगी, तेरे वचन की प्यास लगी, मुझको तुझसे आस लगी, तेरे वचन की प्यास लगी। प्यासा हूँ मेरी प्यास बुझा, प्यासा हूँ मेरी प्यास बुझा, मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा, मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा। यह दुनिया एक सपना है, कौन यहाँ पर अपना है। यह दुनिया एक सपना है, कौन यहाँ पर अपना है। मैं हूँ बालक तू है पिता, मैं हूँ बालक तू है पिता, मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा, मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा। तू मेरा और मैं तेरा, तू मेरा और मैं तेरा, मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा। काली घटाए छाई हुई, रूह मेरी घबराई हुई, काली घटाए छाई हुई, रूह मेरी घबराई हुई। सुन ले मेरे दिल की दुआ, सुन ले मेरे दिल की दुआ, मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा। तू मेरा और मैं तेरा, तू मेरा और मैं तेरा, मेरे खुदा है मेरे खुदा, दिल की है कल में आजा। प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आपल्या जीवनात बोलवा. ही सर्व दुनिया अंधार आहे. या सर्व परिस्थितीत जेव्हा मनुष्य संकटात सापडतो, अडचणीत सापडतो, त्याला जाण्याचा मार्ग दिसत नाही. पहा, सुंदरसं गाणं आपल्याला हेच बोध देतं की पहा, काली घटाएं छाई हुई, रूह मेरी घबराई हुई, काली घटाएं छाई हुई, रूह मेरी घबराई हुई. पहा, सर्व अंधकारमय परिस्थितीतून तुम्ही जात असताना अशा अनेक गोष्टी तुमच्या जीवनात घडतात की समोरचा मार्ग, समोरची दिशा तुम्हाला समजत नाही. योहान 16:13 मध्ये ख्रिस्त म्हणतो, पहा, तो सत्याचा कैवारी तुमच्याकडे येईल, तो मार्ग दाखवून तुम्हाला सत्यामध्ये राखेल. आणि पवित्र आत्मा यासाठीच दिलेला आहे की आपल्याला सर्व या जगातल्या अंधकारमय परिस्थितीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करावं. ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला चालवत आहे. पहा, इस्रायल लोकांनी, आपल्या पूर्वजांनी आध्यात्मिक खडकातून पाणी पिलं, तर तो खडक ख्रिस्त होता असं पौल सांगतो. मोशेला जेव्हा परमेश्वराने आज्ञा केली की आपली काठी घे आणि खडकाला आज्ञा कर, म्हणजे त्यातून पाणी निघेल, पण मोशेने 2 वेळेस त्या खडकावर काठी आपटून असं स्पष्ट म्हणाला की अहो बंडकरांनो, तुमच्यासाठी या खडकातून मी पाणी काढावे काय? तुम्ही ख्रिस्ताची सेवा करत असताना, प्रभू येशू मध्ये राहत असताना, देवाचं पावित्र आध्यात्मिकता, आत्मिकता आपल्या जीवनामध्ये राखा.
परमेश्वर म्हणाला, मोशेला स्पष्ट म्हणाला की तू माझं पावित्र्य राखलं नाहीस, म्हणून मी जे वतन करून देणार आहे ते तू दुरून पाशील, त्यात तू येणार नाही. जर मोशेद्वारे परमेश्वराने आज्ञा दिल्या, ते लोक, इस्रायल लोक वाचले नाही, अनेक लोकांचा संहार झाला. इब्री लोकांच्या पत्रात सांगितलंय की जो स्वर्गातून आज्ञा सांगतो त्याची जर अवज्ञा केली आपण, तर काय आपण वाचू काय? प्रेज द लॉर्ड. याकरता जो स्वर्गातून त्याच्या आत्म्याद्वारे सांगत आहे, बोलवत आहे, आपणास राखत आहे, त्याची आज्ञा पालन करणारे असे बना. कारण की नव्या करारामध्ये एक वचन आहे, पहा, नव्या करारामध्ये एक वचन आहे, पहा, इब्री लोकांच्या पत्रात पुन्हा एकदा रिपीट करतो की जो स्वर्गातून आज्ञा सांगतो त्याची अवज्ञा करणारे बनू नका. आपणही त्या वतनामध्ये जाणार नाही. आपण आपलं पावित्र्य राखलं पाहिजे, ख्रिस्ताच्या सुवार्त्याला शोभेल असं आचरण ठेवणारे बना, असं पौल सांगतो. मी तुमच्याकडे आलो किंवा नाही आलो तरी माझ्या ऐकण्यात तुमच्याविषयी असं यावं की तुम्ही सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र एक चित्ताने लढत आहात. काय? आपण त्या एकाच आत्म्यामध्ये, एकाच पुत्रामध्ये आणि एकाच पित्यामध्ये आज विश्वास धरून आहोत काय? प्रेज द लॉर्ड. त्या धीमी आवाजाचा अपमान करणारे बनू नका. मी नेहमी एक गाणं गातो, पहा, मला माहित नाही मी चांगलं गातो का वाईट गातो, मला त्याविषयी काहीही माझं देणं घेणं राहिलेलं नाही. कारण की माझ्या ठाई जे जीवित आहे ते ख्रिस्ताच्या विश्वासाने आहे. गलतीकाराच्या पत्रामध्ये म्हणतो, पहा, पौल म्हणतो की मी वधस्तंभाला खिळलेला आहे. माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरच्या विश्वासाने आहे. आज माझं जे जीवन आहे त्याच्या विश्वासाने, आणि आपला विश्वास असाच असला पाहिजे की पहा, ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा म्हणून आपण झटणारे, लढणारे त्या विश्वासासाठी असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दैहिक इच्छा, हेवा, कलह, मत्सर, वादिवाद आपल्या जीवनातून निघाला पाहिजे. तो जुना आदाम आहे, तो वधस्तंभाला खिळलेला आहे. नवा ख्रिस्त धारण करणारे, प्रीतीने चालणारे, विश्वासाने वागणारे आणि सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र. कारण की आपण जे विश्वासू आहोत, अनेक अवयव आहोत आणि ख्रिस्ताचे शरीर असे आहोत. सगळे अवयव मिळून ख्रिस्ताचं एक शरीर बनतं. आपण त्या आत्म्यामध्ये एक पवित्र मंदिर, पवित्र आत्म्यामध्ये रचले जात आहोत. आपली रचना तशी आत्मिकरित्या होत आहे का? पहा, जर आपल्याला राग आहे, द्वेष आहे, आपण त्या आवाजाचा अपमान करत आहोत, तर आपण त्या आवाजाद्वारे, मेंढपाळाच्या आवाजाद्वारे चाललेली मेंढर अशी नाही आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, जेव्हा एलिया इजबेलला घाबरून त्या डोंगरावर जाऊन लपला गुहेमध्ये, देवदूतांनी त्याला भाकरी पाणी देण्यात आलं. लांबचा प्रवास आहे, खाऊन घे म्हणाला देवदूत, आणि त्या गुहेमध्ये जाऊन लपला. वादळ आलं, खडकाला धडकलं, अग्नी आला, खडकाला धडकला, त्यामध्ये परमेश्वर नव्हता, पण त्याच्या मागून एक आवाज आला, एलिया तू इथे का आलास? एलिया तू इथे का आलास? पहा, ज्या शौलाचा पौल केला त्यालाही आवाज आला, शौला शौला तू माझा छळ का करीत आहेस? शौला शौला तू माझा छळ का करीत आहेस? आणि आपण जर एकमेकांचा छळ करतो तो ख्रिस्ताचा छळ करत आहोत. कोणालाही दोष लावू नका, कोणाच्या विरोधात उभे राहू नका, तर विश्वासासाठी, आत्म्याकरता, प्रीती करता एकत्र एक चित्ताने लढणारे हे ख्रिस्ताचे विश्वासू मेंढर आहे. प्रेज द लॉर्ड. एकमेकाकरता प्रार्थना करणारे, जी निंदा करतात त्याकरता छळ करणारे, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद देणारे, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीने राहणारे आपण असलो पाहिजे. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. पहा, आपण अनेक वेळा त्या धीम्या आवाजाचा, पवित्र आत्म्याचा, ख्रिस्ताच्या आवाजाचा अपमान केला असेल. आपण शांतीने राहत नाही, प्रीतीने बोलत नाही,
कृतीने आपण एकमेकांना बोध करत नाही, तर त्या धीमी आवाजाचा, परमेश्वराच्या आवाजाचा आपण अपमान केलेला आहे. एलियाला तो आवाज झाला, वादळ आलं, अग्नी धडकला त्या खडकास, पण त्यात परमेश्वर नव्हता. त्या मागून एक आवाज आला, एलिया तू इथे का आलास? शौलाला ख्रिस्त म्हणाला, शौला शौला तू माझा छळ का करत आहेस? त्या शौलाचा पाऊल केला ख्रिस्ताने. तो आवाज येतोय म्हणजे तुमच्याही जीवनात ते परिवर्तन होणार आहे, तुमचंही जीवन तो बदलणार आहे. त्या आवाजाचा अपमान करणारे बनू नका. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। पहा, योहानाचे पहिले पत्र, पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात योहान सांगतो, जर तुम्ही चुकून पाप केले, चुकलेला आहात, तर कैवारी बसला आहे, जा त्याकडे माफी मागा. जर त्या आवाजाचा अपमान केलेला आहे असं वाटतंय, आपण आजपर्यंत ते पवित्र आत्म्यामध्ये, वचनामध्ये राहिलेलं नाही आहोत. नेहमी द्वेष, राग, मान, मीपणा यासाठी देहाकरता पेरलेला आहोत. आणि जर आपल्या देवाचं वचन आज सांगत आहे, त्याचा आवाज बोलत आहे, तर त्याला ओ द्या. कैवारी बसलाय, आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रेज द लॉर्ड. त्या आवाजाचा अपमान करणारे बनू नका. कारण की पहा, तुम्ही जे काही आज पेरत आहात त्याचीच कापणी आपण करणार आहोत. मग कुठल्या मापाने घातलं ते पहा. आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठल्या मापाने घातलं? जो मागतो त्याला दिलं, जो निंदा करत त्याला क्षमा केली. आपण आपल्या आयुष्याची शेती कशी नांगरली आहे? कारण की देवाचं वचन सांगतं की तुम्ही देवाच्या राज्याची इमारत आणि शेत असे आहात. प्रेज द लॉर्ड.
आणि ख्रिस्त ते शेतावर पडलेला पहिला पाऊस आणि शेवटला पाऊस आहे. याकोब त्याच्या पत्रामध्ये सांगतो पहा, शेतकरी जसा नांगरून पहा पहिल्या आणि शेवटल्या पावसाची पिकाची वाट पाहत असतो धीराने, तसे वाट पाहणारे बना. आणि 10 अध्याय सांगतो की आपली शेती काय करा, नांगरा, त्यातले काटे कुसळ बाजूला काढा. शास्त्री पुरुषांस ख्रिस्त म्हणतो, पहा देवाने बहिर्भाग बनवला तसा अंतर्भाग बनवला नाही काय, तर तुम्ही आतील गोष्टींचं देवाला दान धर्म करा, तात वाटी आतून साफ करा. आणि होय, आपण ख्रिस्त विश्वासू लोक आणून शेवटपर्यंत त्या आस्थान पश्चातापामध्ये असलं पाहिजे, त्या जकातदारासारखं आणि त्या वधस्तंभावरच्या चोरासारखं. आस्था आणि पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. तो दिवस चोरासारखा येईल. येत्या 1-2 दिवसामध्ये तो संदेश आपण ऐकूया. तो दिवस चोरासारखा येईल. आज म्हणलेला काळ आहे तर आपलं मन कठीण करू नका. आज म्हणलेला काळ आपल्या जीवनात आहे तर मन कठीण करू नका, त्याची वाणी ऐका. इब्री लोकांस पत्रात आणि स्तोत्र संहितेमध्ये वचन आहे, तर मन कठीण करू नका. त्याची वाणी कशी ऐकायला येते? जर तुम्हाला कोणी मागत आहे, तुम्हाला कोणी मदत अपेक्षा करत आहे, तुमच्या विरुद्ध कोणी निंदा करत आहे, तर प्रार्थना करा. ही त्याची वाणी ऐकणं आहे. नेहमी त्याच्या मिठाच्या रुचकरपणा पहा, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. ख्रिस्त काय म्हणतो मत्ते 5 ख्रिस्त तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मिठाचा खारटपणा गेला तर तो कशाने येईल? पहा, ते पायाखाली तुडवण्यास टाकण्यात येईल. मीठ तुम्ही आहात, खारटपणा ख्रिस्त आहे. तुम्ही तुमच्या जीवनातला तो खारटपणा टिकून ठेवा. ती शांती आहे, ती प्रीती आहे, तो चांगुलपणा आहे, ती क्षमाशीलता आहे, इतरांकरता प्रार्थना करणं आहे, एकमेकांची ओझी वाहणं आहे, एकमेकांना माफ करणं आहे, आपली ताटवाटी साफ करणं आहे. या सर्व गोष्टी त्या खारटपणामध्ये आहे, म्हणजे तो ख्रिस्त आहे. मीठ तुम्ही आहात, मीठ आपण आहोत, आणि खारटपणा तो ख्रिस्त आहे. कलसेकरास पत्र 4 पौल सांगतो पहा, तुमचं भाष्य कसं असलं पाहिजे? मिठाने रुचकर कृपायुक्त असलं पाहिजे. आणि तो खारटपणा ख्रिस्त आहे, तो दिलेला आहे आपल्याला, आपण राखला पाहिजे. तो खारटपणा आपण या जगात राखणार नाही तर आपण पायाखाली म्हणजे अंधकारात तुडवण्याकरता टाकले जाऊ. मीठ आणि खारटपणा. मागे एकदा मी काही दिवसांपूर्वी हा बोध केला होता. साधू सुंदर सिंगांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये एक गोष्ट नमूद करून ठेवली होती की पहा, मीठ चांगला पदार्थ आहे, पण पाण्यात मिसळला तो दिसत नाही, पण जिभेला त्याची चव कळते. तसं तुमच्यात असलेला ख्रिस्त तुम्हाला दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही इतरांवर प्रीती करता, त्या प्रीतीद्वारे त्याला तुमच्यातला ख्रिस्त दिसतो. प्रेज द लॉर्ड. याकरता आपल्यातला ख्रिस्त तो खारटपणा राखा. तो देहिक आदाम तुम्हाला उचकवतो, शैतान उचकवतो, दुष्ट उचकवतो. राग, द्वेषाबद्दल द्वेष, निंदाबद्दल निंदा, राग, द्वेष, मत्सर, मीपणा, हे सर्व गोष्टी त्या वधस्तंभाला खेळलेल्या आहेत. पौल म्हणतो, माझ्या दैदी जीवित आहे, त्याच्यावरच्या विश्वासाने ते आहे. आपल्याला येताने आपण काही आणलं नाही आणि जाताना सुद्धा आपण काही नेणार नाही. पौल सांगतो, मला ज्या लाभाच्या गोष्टी होत्या त्या ख्रिस्त लाभ प्राप्त व्हाव्या मग मी केर कचराच्या समजलो. पौल म्हणतो, आणि जग सर्व ते केर कचरा लाभाच्या गोष्टी म्हणून गोळा करत आहे. आपल्याला कोणाला दोष द्यायचे नाही. आपलं ख्रिस्त विश्वासू जीवन, जे ख्रिस्ताने आपला स्वीकारला आहे, त्याचा विश्वास ठेवण्याचा अधिकार, पुत्र कन्या होण्याचा अधिकार दिला आहे, तर आपण त्याच गोष्टी गोळा करणार आहे. कलसीकरास पत्र 3:1-3 वचनामध्ये वचन नमुदे पहा, ख्रिस्त जिथं देवाच्या उजव्या साईडला बसला आहे त्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. आपल्या मागण्या त्याच्या राज्यात धार्मिकता करता असल्या पाहिजे. बदला आपल्या मागण्या. याकोब म्हणतो 4 अध्याय त्याच्या पत्रामध्ये काय सांगतो की मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही चैनी करता मागता. आपल्या जिथं जायचंय त्या गोष्टी गोळा करणारे बना. मातीस मिळेल, देव कुंभार आहे, मेलेल्यास परत तो उठवेल, ख्रिस्ताच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे. स्तोत्र संहितेमध्ये वचन आहे पहा, परमेश्वरा तू मानवाना म्हणतो अहो मानवानो मातीस मिळा, आणि परत म्हणतो अहो मानवांनो परत या. एच केलने अस्थित जोडलेलं पाहिलं. परमेश्वर मला मन वाऱ्याला आदेश दे, आणि अस्थी जुडल्या गेल्या. तो श्वास त्यांच्यात घालण्यात आला. तो पहिला पाऊस आणि शेवटला पाऊस आहे.
आपण जरी विश्रांतीस पावलेले असतो तो आपल्यावर पडेल आणि हिरव्या गवतासारखे आपण पुन्हा त्याच्या ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे जिवंत केले जाऊ. याकरता स्वर्गात आपली संपत्ती साठवा, ख्रिस्त म्हणतो. सर्व नश्वर गोष्टीपासून आपली दृष्टी हटवा. तुम्हाला दिलेले आशीर्वाद आहेत तर आनंद करा, त्यातून इतरांना वाटा, इतरांना मदत करा. त्यात मीपणा करत बसू नका, कारण की तुमच्या मागे ते संपत्ती कोण काय येईल असं जुन्या करारात सांगितलं की त्याच्या मागे काय होईल मनुष्यास कळत नाही. याकरता देवाने जर तुम्हाला चांगले आशीर्वाद दिले तर इतरांचं जीवन त्या आशीर्वादाद्वारे भागलं जावं, त्यांची उत्सुकता भागली जावी म्हणून तुम्हाला ते ख्रिस्तामध्ये दिलेलं आहे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे, हम यीशु स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. तैयारी हम करें वहां जाने के लिए, तैयारी हम करें वहां जाने के लिए, यीशु जल आता है हमको लेने के लिए, यीशु जल आता है हमको लेने के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समयाकरता
हो प्रभू, सुंदरशी वेळ दिली प्रार्थनेसाठी. आणि होय, पवित्र आत्म्याद्वारे येणारा संदेश ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू विदित कर. ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनामध्ये तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा आपण एकत्र आहोत. आणि धन्यवाद या वेळेकरता देऊ की प्रभूने या धन्यवादित परमेश्वराने आपल्याला धन्यवाद देण्याकरता ख्रिस्तामध्ये निवडलेला आहे. पहा, जे ख्रिस्तामध्ये आज आपण ऐकत आहोत, जे काम करत आहेत, अशा सर्वांचं परमेश्वर त्याच्या वचनात राहणारे, त्याच्या आज्ञेत राहणाऱ्यांचं पालन पोषण करणारा असा तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, जे परमेश्वराच्या आज्ञेत राहतात, त्याच्या वचनात राहतात, त्याच्या पसंतीस असं काम करत राहतात, त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी परमेश्वर देतो. आणि आज आपण हा थोडक्यात हा संदेश पाहणार आहोत. परमेश्वराने आज्ञा केली आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आज्ञा केली आहे की कामगारांचं पोषण व्हावं. जे ख्रिस्तामध्ये त्याची सुवार्ता, त्याचं वचन आणि देवाला पसंत असलेल्या गोष्टी करणारे आहेत, अशा सर्व कामगारांचं पोषण व्हावं पण परमेश्वराने आज्ञा केली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण हा संदेश प्रभूमध्ये ऐकणार आहोत. परमेश्वराने आज्ञा केली आहे, कामकऱ्यांचं पोषण हवं हे योग्य आहे. ख्रिस्त म्हणतो कामकऱ्यांचं पोषण व्हावं योग्य आहे. आणि देव त्याचं काम करणारे, त्याची प्रार्थना करणारे, त्याच्या आज्ञा पाळणारे अशा सर्वांची तो काळजी घेतो. त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी तो पुरवितो. त्याच्या आत्म्याद्वारे सामर्थ्यही देतो. पहा, मत्ते 6 अध्याय 25 ते 34 वचनामध्ये हे वचन सर्वांस ठाऊक असेल, काहींचे तोंडपाठ सुद्धा असतील. मत्ते 6 अध्याय, मत्त्याचा 6 अध्याय पहा, यातले 24 ते 25 वचन वाचूया आपण. सॉरी, मत्त्याचा 6 अध्याय 25 ते 34 वचन. यास्तव मी सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे अशी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही. आकाशातील पाखरे लक्षपूर्वक पहा, ती पेरीत नाहीत, कापीत नाहीत व कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांस खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. पहा, ख्रिस्त सांगतो तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. काळजी करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुम्हातला कोण समर्थ आहे. आपल्यातला कोण समर्थ आहे की काळजी करून आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकतो. तसेच वस्त्राविषयी का काळजी करता. रानातील भूकमळे कशी वाढतात हे लक्षात आणा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकसारखा सजला नव्हता. दाविदाचा पुत्र, जो राजा इस्रायलचा दाविदानंतर झाला, त्याविषयी ख्रिस्त सांगतो की तो सुद्धा सर्व वैभवात त्यातला एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे ते उद्या भट्टीत पडते. त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अल्पविश्वासू तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असं म्हणत काळजी करत बसू नका, कारण ही सर्व मिळवायस विदेशी लोक खटपट करीतात. त्या सर्वांची गरज तुम्हास आहे, तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी, उद्या ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसास पुरे. प्रेज द लॉर्ड. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे अशी काळजी करत बसू नका. ख्रिस्त सांगतो पहिल्यांदा त्याचं राज्य धार्मिकता मिळवा, म्हणजे त्याबरोबर लागणाऱ्या सर्व गोष्टी पिता तुम्हाला देईल.
पहा आपलं जीवन असंच देवाच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवून राहणारे आपण आहोत का? कारण की देवाने आज्ञा केलेली आहे की जे त्याच्या आज्ञा पालनात राहतात, जे त्याच्या वचनात राहतात, जे त्याच्या भयामध्ये राहतात, जे त्याच्या विश्वासात राहतात, त्यांचं संगोपन व्हावं, त्या कामकऱ्यांचं संगोपन व्हावं, अशी परमेश्वराने ख्रिस्ताने आज्ञा केलेली आहे. पण आपण जर आज या चिंतेमध्ये आहोत, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, उद्याची काळजी करत बसणारे आहोत, तर आपण त्याच्या राज्याचे, धार्मिकतेचे भुकेले तहानले असे नाही आहोत. आपला अल्पविश्वास काढून टाका आणि विश्वासू बना. तुमच्या तारूमध्ये अनेक संकट येतील, अनेक वादळ येतील, अनेक निंदा येतील, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये त्या विश्वासरूपी तारूत बसलेले असे राहा. पहा, नोहाने सुद्धा देवाच्या वचनानुसार तारू बांधलं. पहिला, दुसरा आणि तिसरा मजला केला, आतून डांबर लावलं आणि ते तारू तरलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज किती अशक्त आहात, किती कमी आहात हे पाहू नका. परमेश्वर जो सामर्थ्याने चालवतो, सर्वांस आज्ञा करतो आणि पहा त्याच्या शब्दाने कृती करणार परमेश्वर आहे. त्याच्या विश्वासात, त्याच्या पुत्राच्या ख्रिस्ताच्या विश्वासात राहिलेले असे बना. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे या चिंतामुळे तुम्ही देवाचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. उद्याच्या काळजीने देवाच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या जीवनात डळमळीत होऊ देऊ नका. परमेश्वर याने आज्ञा केलेली आहे तुमचं संगोपन व्हावं. जे देवाच्या आज्ञेत राहतात, जे देवाचं वचन पाळतात, अशा सर्वांचं संगोपन व्हावं अशी आज्ञा परमेश्वराने केलेली आहे. स्तोत्र 104 21 ते 30 वचन काय म्हणतात पहा. स्तोत्र 104, स्तोत्र संहिता 104 21 ते 30 वचन काय म्हणतात पहा. तुला तरुण सिंह स्वभक्षणा खोडलेला तरुण सिंह स्वभक्षा मागून गर्जना करीत धावतात. देवाजवळ आपले अन्न मागतात. सूर्य उगवतो तेव्हा ते परत जाऊन आपापल्या गृहात निजत राहतात. मनुष्य आपल्या कामधंद्यात जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करीतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्य किती अगणित आहेत. ती सर्व तू चातुर्याने केली. तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे. तो पलीकडचा समुद्र पहा, तो अफाट व विस्तीर्ण आहे. त्यात लहान मोठे असंख्य जलचर विहार करीतात. पहा, त्यात गलबते चालतात. त्यात क्रीडा करण्यासाठी तू निर्मिलेल्या लिव्याथान तेथे आहे. तू त्यास यथाकाळी बक्ष देशील आणि म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात. जो तू त्यास घालितोस ते घेतात. तू आपली मूठ उघडितो तेव्हा उत्तम पदार्थाने त्यांची तृप्ती होते. तू आपले तोंड लपवितोस तेव्हा ते व्याकुळ होतात. तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरून मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्न होतात. तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करीतोस. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तो सामर्थ्यवान परमेश्वर आहे की तो जो आपली मूठ उघडतो आणि त्यांना अन्न मिळतं. तो श्वास घालतो, ते जिवंत होतात. ते श्वास काढून घेतो, ते पुन्हा मातीस मिळतात. आपलं जीवन याच्यापेक्षा मोठं नाहीये. त्याकरता चिंता करू नका. परमेश्वराच्या आज्ञेत राहा, वचनात राहा. परमेश्वराचे भय धरणाऱ्यास तो भक्ष्य अन्न पुरवणारा असा आहे. तो जलचर प्राण्यास, सिंहास अन्न पुरवतो. तर आपण त्याच्या आजची कृती आहोत. मनुष्य हा त्याच्या प्रतिमेचा बनवलेला असा आहे. जर तुम्ही त्याची आज्ञा पाळता, ख्रिस्ताच्या वचनात राहता, त्याच्या प्रार्थनेत राहता, तो तुमच्या सर्व गरजा पुरवणारा असा परमेश्वर आहे. जो तू त्यास घालितोस ते घेतात. तो आपली मूठ उघडितो तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते. प्रेज द लॉर्ड. तुमच्या चिंतांपेक्षा, तुमच्या इच्छांपेक्षा, तुमच्या मागण्यापेक्षा परमेश्वराच्या मुठीत उत्तम पदार्थ तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. आपल्या सर्वांच्या प्रार्थनांपेक्षा परमेश्वराच्या मुठीमध्ये उत्तम पदार्थ आहेत.
त्याच्याकडे उत्तम उत्तम दाणं आहेत. तो उत्तम दानाने, उत्तम पदार्थाने आपलं जीवन बदलू पाहतो, आपलं जीवन सवरू पाहतो, आत्मिक रित्या आपल्याला घडवू पाहतो. जर आपली चिंता ते देही गोष्टींची असेल तर परमेश्वराच्या उत्तम पदार्थापासून आपण दूर राहत आहोत. परमेश्वराच्या मुठीमध्ये उत्तम पदार्थ आहेत, त्याच्याकडे उत्तम उत्तम देणग्या आहेत, सार्वकालिक जीवनाचा मुकुट आहे, ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. ते मिळवण्यासाठी झटा. आपल्या सर्व चिंता, आकांक्षा, आपल्या मागण्या बदला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या मुठीमध्ये उत्तम पदार्थ आहेत, ज्याने तुमची सार्वकालिक जीवनाची भूक तहान भागली जाऊ शकते. प्रेज द लॉर्ड. पहा स्तोत्रसंहिता 147 याचं 9 वचनामध्ये पण वचन एक सुंदर आत्मिक बोध देतं. स्तोत्र 147 यातलं 9 वचन. तो पशूस व कावकाव करणाऱ्या कावळ्यांच्या पिल्लास त्यांचे अन्न देतो. प्रेज द लॉर्ड. तो पशूस व कावकाव करणाऱ्या कावळ्यांच्या पिल्लास त्यांचे अन्न देतो. तर परमेश्वर आपली काळजी घेऊ शकणार नाही काय? मग आपल्या सर्व चिंता, आकांक्षा, आपल्या मागण्या बदला, त्या टाकून द्या आणि परमेश्वराच्या इच्छेने आपलं आयुष्य जगणारे बना, त्याच्या वचनाने जगणारे बना. पवित्र आत्म्यामध्ये ख्रिस्ताच्या वचनात आपलं जीवन जगा. तो तुमची काळजी घेतो, तुमच्या आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तो तुम्हाला पुरवेल. त्याच्या मुठीमध्ये उत्तम उत्तम पदार्थ आहेत, ज्याने तुम्ही तृप्त होऊ शकता. आपल्या मागण्यापेक्षा, आपल्या इच्छांपेक्षा, आपल्या चिंतांपेक्षा, आपल्या भावनिक कल्पनांपेक्षा परमेश्वर मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला चांगल्या गोष्टी देऊ पाहतो. तो तुम्हाला चांगल्या गोष्टी देऊ पाहतो. काय आपण परमेश्वराच्या इच्छेने मागणारे बनणार आहोत काय? पहा स्तोत्रसंहिता 34 अध्यायामध्ये पण वचन काय सांगतं पहा. स्तोत्र 34वा अध्याय. स्तोत्रसंहिता 34 यातलं 7 ते 10 वचन काय म्हणतं. परमेश्वराचे दिव्यदूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करीतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जनो त्याचे भय धरा, कारण की त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. तरुण सिंहासी वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. प्रेज द लॉर्ड. जे परमेश्वराच्या भयामध्ये राहतात, रात्रंदिवस प्रार्थनेमध्ये राहतात, वचनामध्ये राहतात, त्याच्या आज्ञा पाळतात, अशा सर्वांना चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. तरुण सिंहासी वाण पडते, पण परमेश्वराचे भय धरणाऱ्या, त्यांच्या शरण जाणाऱ्यास कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. देवाचं वचन सांगतं. आपण चिंता कसली करत आहोत? तुमचे आजारपण, तुमच्या चिंता सर्व टाकून द्या. आपल्या मागण्या बदला आणि परमेश्वराकडे जे उत्तम पदार्थ आहेत ते मिळवण्यासाठी, त्याच्याद्वारे तृप्ती होण्याकरता झटा. पहा अजून एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 37 मध्ये पण सुंदर वचन आहे. पहा स्तोत्रसंहिता 37 याच्यातले आपण 23 ते 25 वचन काय म्हणतात पहा. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरेल. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिलेली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. तुमची वस्ती देवाच्या सार्वकालिक जीवनात कायमची मिळावे म्हणून आपण नेहमी चांगलं करणारे, वाईटापासून दूर राहणारे, परमेश्वराला संतोष देणारे असे असलो पाहिजे.
आणि जरी आपण आपल्या जीवनामध्ये जर पडलेलं असो, परमेश्वर त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने आपल्याला सावरेल आणि आपल्याला उठवेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आज्ञा केली आहे. ख्रिस्त म्हणतो कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. आज तुम्ही देवाच्या राज्याचे कामकरी आहात, तर तुमचं पोषण व्हावं याकरता देवाने आज्ञा केलेल्या आहेत. ख्रिस्त म्हणतो त्यांचं पोषण व्हावं हे योग्य आहे. पहा, मत्त्याचा 10वा अध्याय 7 ते 10 वचन काय म्हणतात. मत्ते याचा 10वा अध्याय 7 ते 10 वचन काय म्हणतात. मत्ते कृष्णप्रवर्तमान 10वा अध्याय 7 ते 10 वचन काय म्हणतात. जात जात असता उपदेश करा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठ्यांस शुद्ध करा, भूते काढा, तुम्हास फुकट मिळाले आहे, फुकट द्या. सोने रुपये किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरका, वाहना किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. मग ते 10व्या अध्यायामध्ये ख्रिस्त म्हणतो कंबर कशाला, काही घेऊ नका, कारण की आपण परके प्रवासी आहोत. आपण देवाच्या राज्याकडे चाललेले आहोत. बघा आपल्या कंबर कशाला आपण काय काय बांधून ठेवलंय. चेक करा आपला जीव कशामध्ये आहे. कंबर कशाच्या सोन्यामध्ये बांधून ठेवलेल्या संपत्ती प्रॉपर्टीमध्ये का देवाच्या संपत्तीकडे आपलं लक्ष आहे. आणि हे देवाचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की रोग्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठांस शुद्ध करा, भूते काढा, तुम्हास फुकट मिळाले फुकट द्या. काय आपण देवाची सुवार्ता आज अशीच फुकट मिळाली आहे तर फुकट वाटणारे आहोत का? कंबर कशाला सोने घेतलेले, सोन्यामध्ये जीव ठेवलेले, पैशामध्ये जीव ठेवलेले, संपत्तीमध्ये जीव ठेवलेले असे आहोत. वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरका, वाहना किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. म्हणजे तुम्हाला संपत्ती नसावी असं नाही, तुम्ही कमवा असं नाही, तर अशा सर्व गोष्टीत मन लावू नका, कारण की परमेश्वर तुमची काळजी घेत आहे. त्यांच्या चिंताने चिंताक्रांत होऊ नका, कारण की ते तुमचं जीवन नाही वाचवणार. ख्रिस्त याच्यावरचा विश्वास तुम्हाला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे ख्रिस्त म्हणतो. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 84 याचं 4 ते 7 वचन काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 84, स्तोत्रसंहिता 84. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्यास तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाचा मार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. पहा, जे मंदिरात राहतात अहोरात्र पायत काढलेले, तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. जे परमेश्वराच्या राज्याकरता निवडलेले आहेत ते निरंतर त्याच्या समोर स्तुती करत राहतील. ते कोण असतील? ज्या मनुष्यात तुझपासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनाच्या मार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यास झऱ्याचे स्थानच वाटते, अगोडीचा पाऊस त्याची आबादानी करीतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या भयामध्ये असता, वचनामध्ये असता, ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तणूक करता, ख्रिस्ताला पांघरून घेऊन आपलं जीवन जगता, तेव्हा सर्व अशा विपरीत गोष्टी परमेश्वर तुम्हाला अनुकूल अशा करतो. तुमचं पोषण व्हावं तर पोषण करतो, तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी परमेश्वर देतो. आणि वचन आपला हाच बोध करत आहे, ज्यांना ध्यास लागला आहे ती किती धन्य, ते आशीर्वादित आहेत. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्या झऱ्याचे स्थान वाटते. अशा सर्व संकटातून जेव्हा तुम्ही जात असता, परमेश्वर तुमचं संरक्षण करतो. तुम्ही भुकेले ताणलेले असता, परमेश्वर तुमच्या भुका ताना भागवतो. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्त देतो. परमेश्वराने आज्ञा केली आहे, कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे.
हे देवाचं वचन ख्रिस्त स्पष्ट सांगतो. पहा, पहिले राजाच्या पुस्तकात परमेश्वराने काय आज्ञा केली होती. एलिया त्याचा सेवक होता. एलियाला सांगितलं दुष्काळ पडेल तेव्हा प्रार्थना करा, आणि तिने प्रार्थना केली, दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडल्यानंतर एलियाला खायला प्यायला कोण घालणार. पहा, पहिले राजा 17वा अध्याय यातलं 4 ते 6 वचन काय सांगतात. त्या ओहळाचे पाणी तुला प्याव्यास मिळेल, आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एलियाने परमेश्वराच्या आज्ञेनुसार प्रार्थना केली आणि पाऊस थांबला, दुष्काळ पडला, तेव्हा परमेश्वराने एलियाला कावळ्याद्वारे मांस आणि भाकर दिली. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम त्याला अन्न कावळ्यांद्वारे दिलं. जेव्हा ती परमेश्वराच्या आज्ञेत चालत असता, वचनात राहत असता, प्रार्थनेत राहत असता, परिस्थिती कितीही बदललेली असताना, पण परमेश्वर तुमचं संगोपन करेल. परमेश्वर आज्ञा करेल. परमेश्वराने आज्ञा केली आहे, आणि कावळ्यांद्वारे एलियाला मांस आणि भाकर सकाळ संध्याकाळ दिली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अशा सर्व गोष्टींना आज्ञा करेल ज्या विपरीत आहेत, त्या तुमच्यासाठी अनुकूल अशा करेल, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेत राहता, वचनात राहता. पहा, यातलं 8वं आणि 9वं वचन काय म्हणतं. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. कधी? काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. पुढे काय झाले की तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एक विधवा स्त्री काटक्या गोळा करीत असता त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. आणि यातली पुढची वचन पण काय म्हणतात पहा, 15 आणि 16 वचन. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. ती व तिचे कुटुंब याचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही, व तेलाची कुपीही आटली नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा परमेश्वर आज्ञा करतो, जेव्हा तुम्ही त्याच्या वचनात राहता, विश्वासात राहता, प्रार्थनेत राहता, वचनानुसार वर्तन करता, तेव्हा तुमची सर्व विपरीत परिस्थिती परमेश्वर आज्ञा करून बदलतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सर्व परिस्थिती बदलतो, आणि परमेश्वराचं काम करणाऱ्या लोकांचं तो संगोपन करतो. प्रेज द लॉर्ड. याकरता चिंता करू नका. धन या जगातल्या संपत्तीची आशा बाळगू नका. परमेश्वर तुमचं संगोपन करेल. परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे तुमचं संगोपन करेल, तुम्हाला सामर्थ्य देईल. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. शेवटची प्रार्थना करूया. नेत्र बंद करूया. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता वाचलेली सर्व वचन ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनात तो आशीर्वादित कर. फुलाताई आहेत, सॅमसल अंकल कुटुंब आहे, त्यांची लहान लेकरं आहेत, मावशी आहे, प्रतीका आहे, हिवाळे कुटुंब आहेत, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, आमचे शेजारचे ताई दादा, त्यांचे लेकर, सुना, नातवंड आहेत, आमच्या घरातील लोक आहेत, या समय सर्वांना या समय ख्रिस्तामध्ये तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित कर, आणि होय परमेश्वरा, पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला उत्सुकता घाल, तुझे काम करी बनावं, आणि जे तुझ्या आज्ञेत राहत आहेत, जे वचनात राहत आहेत, त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्तामध्ये तू भागव. सर्व चिंता, सर्व मागण्या, दैहिक मागण्या आमच्या जीवनातून काढून टाक, आणि सार्वकालिक जीवनाची दान, आशीर्वाद आमच्या जीवनात तू भर. तुझ्या मुठीमध्ये जे उत्तम पदार्थ आहेत, जे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये तू सगळ्यांस तू भर. तुझ्या आत्मिक दानामध्ये ख्रिस्तामध्ये सर्वांस तू भर. जे अंधकारात आहेत त्यांना त्या अंधकारातून ख्रिस्तामध्ये बाहेर काढ. जे निराशामध्ये आहेत, पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या ठाई आशा घाल.
रात्रीचे जे प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. जे भुकेले तहानेल त्याच्या मुखास अन्न पाणी जे आजाराने कणत आहेत त्यांचे आजार ख्रिस्तामध्ये तू घालव. साने सरांना तू स्पर्श कर, त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये तू घालव. परमेश्वरा, आज ज्यांच्या घरामध्ये गरजा आहेत त्या गरजा ख्रिस्तामध्ये तू भागव. सर्ववृद्ध अनाथ लेकरांचाही सांभाळ कर. डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्यात स्पर्श करून त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशामध्ये शांती राहावी, कामकऱ्यांच्या हाताला काम असावं, जिथं कोणाचं वेतन अडकलेलं आहे, पैसे अडकले, ते ख्रिस्तामध्ये मोकळे कर. सर्व मंत्री अधिकाऱ्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे आज छळामध्ये आहेत ख्रिस्ती सेवक पाळक, त्यांचा तू पवित्र आत्म्यामध्ये सांभाळ कर. देवदूतांद्वारे त्यांचा सांभाळ कर. सर्व पास्टर सेवकांच्याही गरजा ख्रिस्तामध्ये भागवल्या जावं तो असं तू कर. औषधाला तो आरोग्य दे. सॅमसंगच्या कुटुंबात ज्ञान भर. फुलाताईंना बोलण्याचं सामर्थ्य दे. ख्रिस्ताचं वचन दे. तारण त्यांच्या जीवनात प्रीतीत कर. हिवाळ्या कुटुंबामध्ये जी शांती प्रीती ख्रिस्तामध्ये राहू दे. जे आज प्रार्थना ऐकत आहे त्यांच्या जीवनात तुझी ख्रिस्ता शांती दे, आनंद दे, आशीर्वाद दे. हे सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्ताने तू ऐकलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत, त्याबद्दल तुला ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता की त्या आमेन. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणात सोडून सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, सुखी राहा, प्रार्थनेत राहा, विश्वासात राहा, धीरामध्ये राहा आणि एकमेकांना ख्रिस्ताचा रुचकरपणा गाजवत राहा.